प्रसंग काल्याचा आहे आणि काल्यामध्ये मर्यादा आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार स्वतंत्र नसतो. कळलं का? काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार स्वतंत्र नसतो. का? कारण काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला कितीही जरी ज्ञान येत असेल तरी त्या दिवशी त्यांनी त्याचं ज्ञान मांडायचं नसतं. कितीही विद्वान जरी असेल तरी त्या दिवशी त्यांनी आपली विद्वत्ता दाखवायची नसते. त्या दिवशी फक्त एकच करायचं असतं, ते म्हणजे भगवंताचं चरित्र. चरित्र ते उच्चारात भगवंताच्या चरित्राचं वर्णन करायचं असतं. त्या चरित्राचं चिंतन करत असताना मग महाराज भगवंताच्या लीला 3 ठिकाणी झाल्या, गोकुळामध्ये, मथुरेमध्ये आणि द्वारिकेमध्ये. पण महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे, आज ना लीला द्वारिकेतल्या सांगता येतात, प्रामुख्याने आजच्या लीला काही मथुरेच्या पण सांगायचं नाही. मग सांगायच्या कोणता? तर चरित्र ते केले. भगवान परमात्म्याने ज्या गोकुळामध्ये लीला केल्या त्या लीलेचं चिंतन आज करायचं. महाराज मग गोकुळात तर इतक्या लीला केल्या त्या लीलेचा अंदाजच नाही. अक्षरशः ते लीला लिहिण्याकरता भगवान गणेशजी महाराज लिहिण्याकरता बसले, नीट आहे का, किंबहुना साठवण्याकरता बसले. माता सरस्वती त्या ठिकाणी ते चरित्र लिहिण्याकरता आली. समुद्राची 7 समुद्राची शाही केली तरी त्या लीला वर्णन केल्या जाणार नाही वा लिहिल्या जाणार नाही, इतक्या लीला आहे. मग तुम्ही या 2 तासाच्या काल्याच्या कीर्तनात किती लीला सांगणार? आता चरित्र उच्चारण करायचंय गोकुळात केलेलं, पण असं नाही म्हटलंय ना की ह्याच लीला म्हणा म्हणून. कळलं का? फक्त इतकं सांगितलंय गोकुळातल्या लीला वर्णन करायच्या. मग गोकुळातल्याही लीला वर्णन करायच्या, पण कोणत्या करायच्या? अभंगाच्या प्रथम चरित्र केले नारायण